नमस्कार पब्लिक. तर शाळेत सोडून आले दोघींना. आता उरलेली कामं उरकायची. आपल्याला काय कामच आहे म्हणा, आपल्याला कधी आराम असतो का? तर हे कामं उरकायच्यात. तर चलो, हे असं बघा, चिमूचं इथं सगळं पडलंय पसारा, तिकडे दीदीचा पसारा पडलाय. तर मशीनवर तर बाई नुसता पसारा मांडून ठेवतात. ते शाळेत गेल्या म्हटलं की 2 तास तर ह्याच्यामध्ये जातात की कसं कसं काय काय सगळं आवरायचं. मलाच नाही, सगळ्याच महिलांना. आणि हे सकाळी कामं केलेली आहे. सकाळी भांडी घासून ठेवली होती, तिथे भांड्याचा ट्रे पडलाय बघा, तरी सुद्धा अजून भांडी आहेत. तर चला भांडी घासायची आहेत. आणि मला ना प्रश्न होता की तुझा तवा पांढरा शुभ्र कसा? तर आता चपात्या केल्यावर हा तवा असा झालेला आहे. दिसतोय दिसतोय सगळ्यांना दिसतोय. तर जेमतेम मी फक्त 6 चपात्या केल्या होत्या, फक्त 6. आणि हे असे भांडी पडलेले आहेत. भांडी सुद्धा आता घासायचे आहेत. चला भांडी घासून घेते. पण तुमच्या प्रश्नाचं उत्तर देणं सुद्धा महत्वाचं आहे. तर हा तवा आता आपण घासूया. तवा घासण्यासाठी सगळ्यात महत्वाचं हे असलं काहीतरी आहे, सगळ्यांकडेच आहे. हे असलं जाड. कोणी बारीक तार वापरतं, कोणी बारीक तार. नको बाबा, बारीक तार नेमकी नखाला वगैरे त्रास होतो आणि हातामध्ये तार घुसते. ही जाड तार बरी पडते. जास्त खरकटी वगैरे भांडी असतील ना तर झटकेपट घाण निघून जाते. तर ठीक आहे. आणि हाच काथा मी वापरणार आहे तवा घासण्यासाठी. वेगळं काही असं साहित्य नाहीये, हे एवढंच साहित्य आहे. आणि ह्या तव्याची एक गोष्ट आहे, ती मला तुम्हाला सांगायला फार आवडेल. तर 1 मिनिट. माझा एक पॅन आहे, मी ओपन करते. हा, जेव्हा मी नवीन संसार सुरू केला होता तेव्हा माझ्याकडे हा असा पॅन आहे. तो त्यावेळेला पॅन मस्त असा काळा कोटिंगवाला होता. त्याला आता झाले तर तब्बल 12 वर्ष. आणि मी नवीन सुरुवात केली त्याला झाले तर 8 वर्ष पुन्हा. त्यावेळेला जेव्हा मी सुरुवात केली होती माझ्याकडे तवा वगैरे काही नव्हता. तर म्हटलं काय करावं, तवा नाहीये. बाबा माझ्याकडे यायचे तेव्हा ते म्हणायचे की तू ह्याच्यामध्ये चपात्या करते. म्हणलं हो. भाकरी पण ह्याच्यामध्येच करते. तर म्हटलं हो, ह्यातच करते. आता काय करणार. तवा जेव्हा घ्यायला जमेल तेव्हा आपण घेऊया, काय हरकत नाही. जसं जमते तसं करूया. तेव्हा भांडी खूप कमी होती, जेमतेम असतील एखाद टोप तवा हा असा. आणि उलतान वगैरे पण नव्हतं, ते सुद्धा मी विकत आणलं होतं. तर हा पॅन होता. तर ह्या पॅनमध्ये मी चपाती भाकरी एकत्रच करायची. मग बाबांनी काय केलं, हा तवा ह्याला झाली 8 वर्ष. मागून बघा. मागे मी जास्त प्रेशर देत नाही घासण्यासाठी, पण पुढे घासते व्यवस्थित. सो हा तवा त्यावेळेला 250 रुपयाचा 8 वर्षापूर्वी बाबांनी मला आणून दिला, जेव्हा मी नवीन सुरुवात केलेली तेव्हा दुसऱ्यांदा. सो हा तवा खूप छान होता. तेव्हा जाड होता, पण त्याला घासून 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 तो बिचारा आता पातळ झालाय. पातळ झालाय बरं. जाड होता तो, खूप जाड होता, तो पातळ झालाय. तर काय करणार आहे. आणि कधी कधी काय होतं, गावच्या ठिकाणी आपण चुलीवरचे जे तवे असतात ना ते खूप घाण होतात. खूप म्हणजे खूपच घाण होतात. ते घासताना तर अक्षरशः नाकी नऊ येतात. मग मार्केटमध्ये तर माहिती आहे तुम्हाला दगड मिळतो, तो दगडच खूप सुंदर आहे, बाकी काही नाही. त्या दगडाने जरी तवा घासल्यानंतर शुभ्र निघतो. पण एवढी मेहनत लावायची म्हणजे आता आपल्याला वेळ नसतो. म्हणून तो जाड तार आहे, तो मला बरा वाटतो. खरं तर नवरा मला हे तारेवरून पण खूप काही काही बोललाय. कारण का तुम्हाला सांगते की हे जे असे भांडे असतात ना, हे तुम्हाला दाखवतच नाही सॅम्पल. हे ह्याला आणि ह्याचं तार वगैरे बघा, हे अडकलेली आहे ह्याला. हे भांड्यामध्ये ना तर कधी कधी काय होतं, जेव्हा ते प्लेट वगैरे घेतात ना तेव्हा ते भांड्याला नेमकी तार अडकलेली असते. ते ओरडतात, पण मी बाजूला करत नाही. कारण काय होतं, पटकन भांडी निघतात. म्हणून हा तार मी जपून ठेवते. चला तुम्हाला दाखवते तवा कसा मी शुभ्र पांढरा करते ते. चलो. सगळ्यात महत्त्वाचं तवा काळा होऊ नये, त्यासाठी अगोदर काळजी घ्यावी लागते. आता मला जिया सुद्धा कधी कधी विचारते की मम्मी तुझी 1 चपाती झाली का तू लगेच गॅस स्लो का करते, मग परत गॅस फास्ट का करते. मग तिला परत सांगावं लागतं की अरे बाळा, जर चपाती 1 झाली आपली शेकून तर दुसरी चपाती होईपर्यंत गॅस मोकळाच ठेवताना गॅस फास्ट का ठेवायचा. मग तो तवा अजून गरम होतो आणि मग दुसरी चपाती तव्यावर टाकल्यावर मग ती चपाती करपून जाते आणि चपाती करपली की मग तवा सुद्धा काळा होतो. त्यासाठी आधी आपला तवा काळा होऊ नये ही सुद्धा काळजी घ्यावी लागते. काही जणांच्या तव्यावर बघा काळे काळे डाग असतात, ते सुद्धा घासता घासता नाकी नऊ येतं, म्हणजे चिकटलेले असतात. ते कितीही जरी तुम्ही काथा वापरला तरी ते डाग लवकर निघत नाही. आणि ते डाग काढता काढता मला वाटतं तुमचा तवा पार पातळ होऊन जातो, पण तो डाग काय लवकर निघत नाही. मग अशाने तुम्ही वेगवेगळ्या पद्धती, वेगवेगळे लिक्विड्स काय 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 वापरता. मग सगळ्यानंतर हा दगड माहितीच आहे की तो खूप जुना पारंपरिक दगड आहे, तो काथ्यावाल्याकडे मिळतो.
ज्याच्याकडे काथा, बारीक काथा, जाड काथा, वेगळा प्लास्टिक काथा असतो त्याच्याकडे तो दगड मिळतो. सहसा लोकांकडे तो दगड आहे, पण तो दगड घेऊन घासायचं म्हणजे तुमची नखं घाण होतात, मग हात घाण होतो, म्हणून काही लोक ते वापरायला नको म्हणतात. मग तुम्हाला डायरेक्ट आणि झटकेपट इन्स्टंट असं काहीतरी हवं असतं लिक्विड वगैरे, पण ते काही माझ्याकडे नाही आहे. माझ्याकडे ह्या जाड तारेवरून तुम्हाला मी अगोदरही म्हटलं नवऱ्याचं माझं लई भांडण होतं, पण तरीसुद्धा हा जाड तार माझ्याकडे असतो. आणि तुम्ही म्हणता आता पुढनं तवा गोरा दिसतोय मागणं का नाही. तुम्हाला काय करायचं आहे, मागणं तवा काळा असो या गोरा असो, तो गॅसवरच बसणार आहे. तुम्हाला जिथे गरज आहे तिथे तवा पांढरा झाला, बस संपला विषय. बस झालं. ह्याच्यावर पुन्हा चपात्या करायला घ्या, पण चपाती शेकून झाली की तो गॅस स्लो झालाच पाहिजे. आणि नंतर मग परत म्हणजे रूम टेम्परेचर म्हणतात ना की फार थंड या थोडं गरम अशा पद्धतीने कंटिन्यू जर गॅस तुमचा फास्ट असेल तर मग तुमचा तवा खराब होणारच, आणि कितीही घासला तरी तो तवा स्वच्छ होणार नाही. ही ट्रिक आहे, बाकी काही नाही. तर चला मी जेवून घेते आता, सध्या मला भूक लागलेली आहे. तुम्हाला काही गोष्टी कळल्या असतीलच, नसतील कळल्या तर पुन्हा कमेंट करा. तुम्हाला नक्की व्हिडिओ मार्फत मी सांगेन सगळ्या गोष्टी. सो बाय.